students, a very good morning to all of you. Now students, from the yesterday's video lecture we have started a lesson Let's March. चला जाऊयात, चला पुढे जाऊयात किंवा चला आगेकूच करूयात, या प्रकारे या लेसनच्या नावाचा अर्थ आहे. Now in the previous video we have seen this lesson was written by Kailas Satyarthi and that is a speech given by Kailas Satyarthi. This lesson is a speech given by Mr. Kailas Satyarthi while he was honored with the Nobel Award. हा कैलास सत्यार्थी यांचा जो काही हा लेसन आहे तो लेसन म्हणजे एखादी स्टोरी नसून त्यांनी दिलेलं एक स्पीच आहे. कधी जेव्हा त्यांना नोबेल पुरस्कारासाठी सन्मानित केलं जात होतं त्यावेळी त्यांनी दिलेलं हे स्पीच आहे. दॅट वी हॅव सीन इन द येस्टरडेज व्हिडिओ लेक्चर. नाउ टुडे वी विल सी नेक्स्ट व्हॉट हॅपन्स ऑन पेज नंबर 79 लास्ट स्टांजा. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classroom. So I refuse म्हणजे नाकारणे. I refuse to accept that म्हणजे मी हे स्वीकारायला नाकारतोय, म्हणजे मी हे स्पष्टपणे नकार देतो. कशासाठी तर वर्ल्ड इज सो पुअर जग हे इतकं गरीब आहे का. वर्ल्ड इज सो पुअर वेन जस्ट 1 वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर. पूर्ण जगामध्ये मिलिटरीसाठी जे एक्सपेंडिचर, मिलिटरीसाठीच्या लोकांसाठी जेवढा खर्च केला जातो सरकारकडून एका आठवड्यासाठी, त्या आठवड्याच्या पैशामध्ये कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम. त्या एका आठवड्याच्याच खर्चामध्ये सगळी मुलं ही क्लासरूममध्ये येतील शिकण्यासाठी. त्याच्यामुळे आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, पोलीस अँड जज आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट मी हेही नाकारतो की ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, सगळे काही नियम, कायदे, कानून, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, पोलीस अँड जजेस, पोलीस आणि न्यायाधीश आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन, हे सर्व काही सक्षम नाही आहेत आपल्या मुलांना वाचवण्यासाठी. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट द शॅकल्स ऑफ स्लेवरी. शॅकल म्हणजे आपण म्हणू शकतो बंदी साखळी. हिअर द इंग्लिश मिनिंग हॅज गिवन चेन दॅट बाइंड. चेन दॅट बाइंड, बंदी बनवणारी चेन म्हणजे त्याला बंदी साखळी. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट द शॅकल्स ऑफ स्लेवरी. स्लेवरी म्हणजे गुलामगिरी. तर गुलामगिरीमध्ये बंदी असलेली मुलं आहेत त्यांना बंदी साखळीनं बंदिवान केलेलं आहे. कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट. तर ही बंदिवान केलेली मुलं आहेत जी स्लेवरीच्या खाली म्हणजेच गुलामगिरीमध्ये गुलामगिरीमध्ये बंदिस्त असलेली मुलं, त्यांना आय कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट हिअर. तर त्यांना फ्रीडम देणं हे गरजेचं आहे. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. माझ्या आयुष्यामधले एम म्हणजे उद्दिष्ट, माझ्या आयुष्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे. माय ओनली एम म्हणजे माझं एकच उद्दिष्ट आहे. एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. काय तर प्रत्येक लहान मूल, प्रत्येक चाइल्ड हा त्याचं लहानपण जगण्यासाठी फ्री असावा. म्हणजे प्रत्येक मुलाला त्याचं बालपण असेल ते जगता आलं पाहिजे. नाव सी फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. A child is having a right by here given. चाइल्ड म्हणजे मुलाला जगण्यासाठी काही अधिकार आहेत, ते अधिकार इथं दिलेले आहेत. फर्स्ट फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. फ्री म्हणजे फ्रीडम, ज्याला मोकळीक म्हणू शकतो आपण. मोकळीक कशासाठी? ग्रो म्हणजे वाढणे, डेव्हलप म्हणजे प्रगती करणे. प्रगती करण्याची आणि वाढण्याची ज्याला मोकळीक असावी. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट.
फ्री टू ईट खाण्यासाठी मोकळीक असावी, झोपण्यासाठी मोकळीक असावी, अँड सी डे लाईट आणि उजेड पाहण्यासाठी सुद्धा त्याची मोकळीक असावी. म्हणजे काही मुलांना म्हणजे आपल्या देशामध्ये नाही पण काही बाहेरच्या देशामध्ये वगैरे मुलांना बंदिवान करून ठेवलं जातं, मग त्यांना अगदी उजेड सुद्धा पाहायला मिळत नाही. मग त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट. खाण्याची मोकळीक, झोपण्याची मोकळीक आणि उजेड पाहण्याची मोकळीक. फ्री टू लाफ अँड क्राय, मोकळेपणे हसण्याची आणि रडण्याची मोकळीक. काही देशांमध्ये मुलांना इतकी गुलामगिरी वागवली जाते की त्यांना रडण्याची सुद्धा मुभा नसते. सो फ्री टू लाफ अँड क्राय, हसण्याची आणि रडण्याची मुभा. फ्री टू प्ले अँड लर्न, खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी स्वातंत्र्य. फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल, शाळेत जाण्याची आणि शिकण्याची मुभा. फ्री टू ड्रीम, स्वप्न पाहण्यासाठी फ्रीडम. स्वप्न पाहण्यासाठी फ्रीडम मीन्स फ्री टू ड्रीम. सो दीज आर द एम्स ऑफ मिस्टर कैलास सत्यार्थी फॉर द चाइल्ड. आता हे जे काय आहेत एम्स, ते कैलास सत्यार्थी यांचे एका बालकांसाठीचे असणारे हे ध्येय किंवा उद्दिष्टे आहेत. I have the privilege of working with many courageous people who have the same aim. I have the privilege. Privilege means विशेष अधिकार. विशेष अधिकार, ज्यांना काहीतरी विशेष अधिकार असतो तो असा विशेष अधिकार. I have the privilege of working with many courageous people who have the same aim. म्हणजे कैलास सत्यार्थी म्हणतायत की मला एक असा विशेष अधिकार मिळाला की मी अशा लोकांसोबत काम करेन, अशा धैर्यवान लोकांसोबत काम करेन की ज्यांचं एम हे माझ्या एमसारखंच सेम असेल. आता व्हॉट आर द एम्स ऑफ कैलास सत्यार्थी? हियर दे आर गिवन द एम्स ऑफ मिस्टर कैलास सत्यार्थी. सो ही इज टेलिंग दॅट I have the privilege so of working with many courageous people who are dreaming the same as mine. माझ्या स्वप्नांसारखं, माझ्या ध्येयासारखंच दुसऱ्यांचं ध्येय असणाऱ्या व्यक्तींसोबत काम करण्याचा मला विशेष अधिकार मिळाला. We have never given up against any threat or attack and we never will. आम्ही कुणासमोरही झुकलो नाही. नेवर गिवन अप म्हणजे हार मानणे. आम्ही कधीही हार मानली नाही. कशाच्या अगेन्स्ट म्हणजे कोणाच्या विरुद्ध हार नाही मानली, तर थ्रेट म्हणजे धोका. थ्रेट म्हणजे धोका. और अटॅक म्हणजे हल्ला. म्हणजे आम्ही कोणत्याही धोक्यासमोर हार नाही मानली, तर कोणत्याही हल्ल्यासमोरही हार मानली नाही. अँड वी नेवर विल, आणि आम्ही तशी कधी इच्छाही व्यक्त केली नाही की आम्ही हार मानावं, अशी कधी इच्छाही व्यक्त केली नाही. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड. डिकेड म्हणजे दशक. डिकेड म्हणजे दशक. 10 वर्षांचा कालावधी म्हणजे डिकेड, दशक. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड. आम्ही ह्या जवळजवळ ह्या 2 डिकेडमध्ये, कपल ऑफ डिकेड म्हणजे 2 डिकेड्स, तर 2 दशकांमध्ये, ह्या जवळजवळ आम्ही 2 दशकांमध्ये खूप काही प्रगती केली. प्रोग्रेस मीन्स प्रगती. जवळजवळ या कपल ऑफ डिकेड म्हणजे 2 दशकांमध्ये आम्ही खूप प्रगती केली. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. आम्ही कशाचे नंबर रिड्यूस केले? रिड्यूस म्हणजे कमी करणे. रिड्यूस मीन्स कमी करणे. तर वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. जवळजवळ अर्ध्याने आम्ही संख्या कमी केली की स्कूलच्या बाहेर असणाऱ्या मुलांची संख्या अर्ध्याने कमी केली. मीन्स फॉर एक्झाम्पल इफ द 100 children, for example, if the 100 children are out of school, then they have reduced the number in 50. म्हणजे 100 वरून आम्ही जवळजवळ 50 वर, अशा प्रकारे अर्ध्याने आम्ही संख्या कमी केली की जर का फॉर एक्झाम्पल जर का 100 मुलं शाळेच्या बाहेर असतील तर त्यांची संख्या आम्ही 50 वर आणली. म्हणजे जवळजवळ अर्ध्या मुलांना आम्ही शाळेत पाठवण्यासाठी सक्षम झालो. We have reduced the number of child labor by third. 1/3 by a third म्हणजे 1/3 म्हणजे 4 पैकी
we have reduced the number of child labor by a third म्हणजे 1/3 ने आम्ही संख्या कशाची कमी केली तर चाइल्ड लेबर्स म्हणजे बाल कामगार बाल मजुरांची संख्या 1/3 नी कमी केली. बाय अ थर्ड म्हणजे 1/3. We have reduced child mortality and malnutrition. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे काही बालक हे लहान असतानाच काही दुर्दम आजाराने हे मृत्यू पावतात. मग त्या आजारांवरती त्यांची फॅमिली एवढी सबळ नसते की त्या आजारांवरती त्यांना काहीतरी उपाय करू शकतील. त्यामुळे ती मुलं त्यांच्या हाताने मेली जातात. म्हणजे थोडक्यात काय तर उपाया वाचून त्यांच्यावर काहीतरी उपाययोजना करण्या वाचून काही मुलं काही आजाराने मरण पावतात. मग तर अशा चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालकांचा मृत्यूदर. तर आता बालक मृत्यूदर ऑलरेडी घटलेला आहे, पण पहिल्या वेळी म्हणजे सुरुवातीला बालकांचा मृत्यूदर हा खूप होता. नवीन नवजात बालकसुद्धा जन्माला आल्यानंतर काहीतरी त्यांना आता आपण लसीकरण करतो बरोबर. सो पहिल्या वेळेस तसं काही लसीकरण नसल्यामुळे जन्माला आलेलं बालक हे थोड्या दिवसात मृत्यू पावायचं, म्हणजे त्याला चाइल्ड मॉर्टॅलिटी असं म्हणतात. तर ते चाइल्ड मॉर्टॅलिटीचा जो काही दर होता मृत्यूदर होता तो कमी करण्यात सुद्धा आम्ही सक्षम झालो. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी बालकांचा मृत्यूदर सुद्धा कमी केला. अँड मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. इन सायन्स यू हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाविषयी तुम्ही सायन्समध्ये ऑलरेडी लर्न केलेलं असेलच. सर चाइल्डमध्ये जास्त करून हे मालन्यूट्रिशनचा भाग येतो. म्हणजे हा जो आजार आहे मालन्यूट्रिशन हा रोग किंवा आजार हा लहान बालकांमध्ये असतो की जेणेकरून त्यांना काही प्रोटीन्स किंवा प्रोटीन असणारं खाणं न मिळाल्यामुळे व्यवस्थित जेवण न मिळाल्यामुळे त्यांचं जे वजन घटलं जातं आणि पोटाचा भाग हा फक्त पुढे आला जातो, म्हणजेच मालन्यूट्रिशन कुपोषण त्याला म्हणतात. त्यांना जे काही त्यांच्या शरीरासाठी उपयोगी आहे प्रोटीन्स विटॅमिन्स हे मिळत नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये मालन्यूट्रिशन होतं. मग हे मालन्यूट्रिशनचं प्रमाणसुद्धा कमी करण्यात आम्हाला यश आलं असं लेखक सांगतात. and we have prevented millions of children death. आणि आम्ही म्हणजे जवळजवळ मिलियन अशा मुलांना आम्ही मरणापासून वाचवलं. We have saved the millions of child from death. We have saved millions of child from death. मरणापासून किंवा मृत्यूपासून आम्ही जवळजवळ मिलियन अशा मुलांना आम्ही वाचवलं. But let us make no mistake, great challenges still remain. पण आता मिस्टेक करू नका, म्हणजे आता चूक करू नका. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन, अजूनही काही मोठी आव्हानं आहेत. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन म्हणजे अजूनही काही मोठी आव्हाने आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस knocking on the doors of humankind is fear and intolerance. Now friends, म्हणजे मित्रांनो, the biggest challenge एक सगळ्यात मोठं आव्हान और बिगेस्ट क्रायसिस मीन्स वी कॅन से संकट किंवा आपण म्हणू शकतो काही संकट असणारे. क्रायसिस नॉकिंग, तर अजूनही काही आव्हाने आणि काही संकटे नॉकिंग ऑन द डोर्स ऑफ ह्युमनकाइंड म्हणजे मानवता. तर अजूनही मित्रांनो अजूनही खूप मोठी संकट आणि आपण म्हणू शकतो उद्दिष्ट किंवा चॅलेंजेस हे अजूनही आहेत की जे आपल्या मानवतेचा दरवाजा ठोकावत आहेत. नॉकिंग द डोर्स ऑफ ह्युमनकाइंड म्हणजे मानवतेचा दरवाजा ठोकावणे. इज फिअर अँड इंटॉलरन्स, तर ते कोणतं आहे तर फिअर म्हणजे भीती अँड इंटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता म्हणजे थोडक्यात सहनशक्ती नसलेला. असहिष्णुता म्हणजे सहनशक्ती नसलेला. इंटॉलरन्स म्हणजे ज्याच्याकडे सहनशक्ती नसतो असा इंटॉलरन्स, त्याच्याकडे असहिष्णुता असा एक दुसरा शब्द आहे त्याला. तर दोन चॅलेंजेस कोणते आहेत मेन तर फिअर अँड इंटॉलरन्स, भीती आणि सहनशक्ती नसणे. वी हॅव अटरली फेल्ड our children in imparting an education. We have utterly failed म्हणजे आम्ही जवळजवळ
काही वेळेला फेल जातो, म्हणजे काही वेळेला आम्ही सक्षम नाही होत, काही वेळेला आमचे प्रयत्न हे असफल होतात. आवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अँड एज्युकेशन, कशासाठी तर आमच्या मुलांनी इम्पार्टिंग मीन्स भाग घेणे, सहभागी होणे. आमची मुलं ही एज्युकेशनमध्ये, शिक्षण समूहामध्ये समाविष्ट होण्यासाठी आम्ही काही वेळेला असफल होतो. अँड एज्युकेशन दॅट गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. अँड एज्युकेशन, शिक्षण हे कशासाठी असतं तर गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, आपल्या आयुष्याला एक अर्थ देतं. शिक्षणामुळे आपल्या आयुष्याला एक अर्थ मिळतो. अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, आणि आपल्याला शिवाय जीवनाचे, आपल्या आयुष्याचे, जीवनाचे उद्देश सुद्धा कळते. म्हणजे शिक्षणाने आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळते, अशा प्रकारे म्हणायचं आहे लेखकांना. An education that gives a sense of global citizenship among the youth. An education that gives a sense of global citizenship. Global citizenship म्हणजे जागतिक मानवता, जागतिक नागरिकत्व आपण म्हणू शकतो ग्लोबल सिटिझनशिप. An education that gives a sense of global citizenship among the youth. शिक्षणामुळे आपल्या जागतिक नागरिकत्वामध्ये एक सेन्स म्हणजे एक प्रकारची भावना निर्माण होऊ शकते. म्हणजे जर का आपण शिक्षण घेतलं तरच आपण दुसऱ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करू शकतो. या प्रकारे आय एम अफ्रेड मीन्स भीती. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. I am afraid म्हणजे मला भीती वाटते कशाची, that the day is not very far away. तर आज मला ही भीती वाटते की असा दिवस लांब नाही, जास्त लांब नाही. that day is not very far away म्हणजे असा दिवस लांब नाही की when the cumulative result म्हणजे संचयी रिझल्ट, संचयी निकाल, कम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर. तर आमचं हे जे काही फेल्युअर आहे, आम्ही कधी कधी फेल जातो, कधी कधी आम्ही असफल होतो मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात. तर हा जो आमचं फेल्युअर आहे याचा जो संचयी निकाल आहे तो विल कल्मिनेट म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो कहर किंवा आपण म्हणतो ना की कहर झाला, कळस झाला, उच्चांक गाठला वगैरे, तशा प्रकारे. Failure will culminate in an unprecedented violence. Unprecedented म्हणजे अभूतपूर्व, वायलन्स म्हणजे हिंसा. तर आम्हाला कधी कधी भीती वाटते की आमचं हे जे काही फेल्युअर आहे त्याच्यामुळे त्या फेल्युअरचा कहर तर नाही ना होणार किंवा कळस तर होणार नाही ना, आणि कशासाठी तर त्याच्यातून एक अभूतपूर्व हिंसा तर निर्माण नाही ना होणार. अँड दॅट विल बी सुसाइडल फॉर ह्युमनकाइंड. आणि हे जर का झालं तर याच्यातून काय होऊ शकतं, सुसाइडल म्हणजे आत्महत्या, सुसाइड म्हणजे आत्महत्या. तर ही कशासाठी आत्महत्या असेल तर ह्युमनकाइंड, मानवतेची आत्महत्या असेल. म्हणजे थोडक्यात काय तर मानवता हा जो काही आपला धर्म आहे त्या मानवता धर्माची ही थोडक्यात आत्महत्या असेल की याच्यातून जर आमचं हे फेल्युअर जर वाढलं, त्या आमच्या ह्या फेल्युअरनं जर का कळस गाठला तर त्यातून मानवतेची आत्महत्या असेल. अशा प्रकारे if our failure will got a cumulative result, then will culminate in an violence. Rights, security, hope can only be restored through education. राईट म्हणजे हक्क, सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा, अँड होप म्हणजे आशा. तर राईट्स, सिक्युरिटी अँड होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. रिस्टोर म्हणजे जपून ठेवणे. सो द रायटर इज सेइंग दॅट राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली रिस्टोर विथ द हेल्प ऑफ ओनली एज्युकेशन. म्हणजे शिक्षणाच्या मदतीनेच आपण हे सर्व जपू शकतो. जर का शिक्षण घेतलं, इफ ओनली वी विल टेक द एज्युकेशन, देन ओनली वी कॅन सेव्ह द राईट्स, सिक्युरिटी अँड होप. Young people like Malala was the child or the girl of that Kailash Satyarthi.
young people like Malala, I have started calling her my daughter Malala, not just Malala. Now Malala was the girl and मलाला ही एक मुलगी होती की ज्यांनी त्या मुलीला त्यांनी असं चाइल्ड लेबरीमधून वाचवलेलं होतं. मग त्या मुलीला त्यांनी माय डॉटर मलाला असं बोलवायला सुरुवात केली, म्हणजे माझी मुलगी मलाला. दे स्टार्टेड टू कॉलिंग हर माय डॉटर मलाला. त्यांनी त्या मुलीला माझी मुलगी मलाला म्हणून संबोधायला सुरुवात केलं. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स including Kainat, in fact 2 Kainats and Shazia, and the daughters from Africa and from all over the world. Now whenever he saved any girl child, he started to calling her my daughter. म्हणजे जेव्हा केव्हा ते एखाद्या मुलीला चाइल्ड लेबरीपासून वाचवतात किंवा एखाद्या मुलीला वाचवतात, तेव्हा ते त्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून तिचा इथून पुढे ते संबोधायला किंवा त्यांचा सांभाळ करायला सुरुवात करतात. सो मेनी डॉटर्स सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स, म्हणजे माझी मुलगी मलाला आणि माझ्या अजून मुली, इन्क्लुडिंग कायनात 2 इन फॅक्ट 2 कायनात, म्हणजे मलाला ही आहेच, शिवाय कायनात इज अ नेम ऑफ गर्ल. ओके, शिवाय कायनात आहे. इन फॅक्ट 2 कायनात म्हणजे 2 कायनात नावाच्या मुली आहेत. अँड शाझिया also name of girl, and the daughter from Africa, and in Africa country whoever the daughters are there that is also mine. म्हणजे आफ्रिकामध्ये मी ज्या काही मुली सेव्ह केलेल्या आहेत, whoever daughters I have saved in the Africa that also my daughters. म्हणजे आफ्रिकामध्ये सुद्धा मी ज्या काही मुली सेव्ह केलेल्या आहेत त्या सुद्धा माझ्याच आहेत असं कैलास सत्यार्थी म्हणतायत. and from all over the world, आणि शिवाय नॉट ओनली आफ्रिका, ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये मी जिथं चाइल्ड्सना ज्या चाइल्डना वाचवलं, whoever childs I have saved, that all childs are my daughter or my we can say माझी मुली असेल. म्हणजे जिथं मी माझ्या ज्या कंट्रीमध्ये जाऊन मी लहान मुलांना वाचवलं ते सर्व माझी मुलं आहेत, माझी मुलगी किंवा माझा मुलगा. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस. रायझिंग अप म्हणजे थोडक्यात उदयास येणे किंवा उदयास येणे आपण म्हणू शकतो. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस, म्हणजे मी जेव्हा या सर्वांना वाचवलं ते आता कशासाठी मोठे होत आहेत, तर चूजिंग पीस म्हणजे ते काय चूज करतायत, काय चॉईस करतायत, तर पीस म्हणजे शांतता. ओव्हर व्हायलन्स, कशाच्या विरुद्ध शांतता, व्हायलन्स म्हणजे हिंसा, टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती, ओव्हर एक्स्ट्रीम, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीम, पीस ओव्हर व्हायलन्स म्हणजे शांतता हिंसेच्या विरुद्ध शांतता आहे, म्हणजे ते हिंसेवरती प्रभुत्व गाठून शांतता प्रस्थापित करतायत. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम म्हणजे अतिरेकीपणा. एक्स्ट्रीमिझम मीन्स अतिरेकीपणा, म्हणजे अतिरेकीपणा विरुद्ध ते टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती, म्हणजे जर का अन्याय असेल तर अन्यायाविरुद्ध ते लढतायत. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीच्या विरुद्ध लढून ते धैर्य स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे इतकं मी त्यांना सबळ सक्षम बनवलेलं आहे की ते या सर्वांवरती फेस करतायत, या सर्व प्रॉब्लेम्सचा ते फेस करू शकतायत. दे आर रायझिंग अप म्हणजे ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करून ते वरती येत आहेत. The solutions are emerging, but these solutions cannot be found in the deliberations in conferences alone. The solutions are इमर्जिंग म्हणजे आपण म्हणू शकतो उदयोन्मुख. असं इमर्जिंगचा मराठी अर्थ आहे उदयोन्मुख, उदयाला आलेले. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. आता हे सगळे सोल्युशन उदयाला आले खरे, बट दीज सोल्युशन कॅन नॉट बी फाउंड इन द डिलिब्रेशन्स इन कॉन्फरन्स अलोन. मग आता हे सगळे जे काही सोल्युशन उदयाला आले ते सगळे सोल्युशन एका कॉन्फरन्समध्ये म्हणजे चर्चासत्रामध्ये, दीज सोल्युशन कॅन नॉट बी फाउंड
इन एनी कॉन्फरन्स. आता हे सगळं एका चर्चासत्रामध्ये कळलं का? तर किंवा डिलिब्रेशन मीन्स विचार विनिमय करून म्हणजे एकमेकांचे विचार लक्षात घेऊन विचार विनिमय करून चर्चा करून हे सगळे जे काही हे आहेत सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स मिळाले नाहीत. तर अँड कॅन नॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. आणि शिवाय प्रिस्क्रिप्शन म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स असले रेग्युलेशन अटी मर्यादा नियम हे सर्व जे काही असतं ते एका प्रिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे एक थोडक्यात चिठ्ठी की ज्याच्यामध्ये काही रूल्स रेग्युलेशन नियम अटी मर्यादा ह्या प्रकारे लिहिलेलं असतं मेन्शन केलेलं असतं. तर असं प्रिस्क्रिप्शन न देता शिवाय कोणत्याही चर्चासत्रामध्ये विचार विनिमय न करता हे सोल्युशन्स विचार विनिमय करून किंवा चर्चा करून किंवा एखादं प्रिस्क्रिप्शन तयार करून हे सोल्युशन मिळालेत का? तर नाही. They lie in all group and local organization and individuals who are confronting with the problems every day, even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world. The solutions are with them. Now दिस सोल्युशन आर इमर्जिंग. आता हे सोल्युशन सगळे उदयाला आले पण हे सगळे कसे उदयाला आले तर ते कृतीतून अर्थात उदयाला आले. ते ना की एखाद्या नुसतंच बसले चर्चा केली अशातून न येता कृतीतून उदयाला आले असं सांगायचं आहे. दे लाय इन ऑल ग्रुप अँड लोकल ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कॉन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. कॉन्फ्रंटिंग म्हणजे थोडक्यात फेसिंग अँड अटॅकिंग म्हणजे थोडक्यात सामना. तर दे लाय इन स्मॉल ग्रुप अँड लोकल ऑर्गनायझेशन म्हणजे हे आम्ही सर्व काय करायचो लाय म्हणजे पसरणे. तर आम्ही छोट्या छोट्या तुकड्या केलेल्या छोटे छोटे ग्रुप्स केलेले आणि सर्व ठिकाणी पसरलो गेलो म्हणजे थोडक्यात सर्व ठिकाणी आम्ही सर्वे केल्यासारखं केलं. अँड ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल्स मग आम्ही स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल मग जे काही लोकल ऑर्गनायझेशन्स होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी लोकल ऑर्गनायझेशन सिस्टीम असतात. मग त्या लोकल ऑर्गनायझेशन सिस्टीम असतील मग त्या इंडिव्हिज्युअल असतील किंवा ग्रुप लोकल ऑर्गनायझेशन सिस्टीम असतील त्या सर्वांच्याकडे जाऊन आम्ही हू आर कॉन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. आम्ही तिथे जाऊन बघितलं की कॉन्फ्रंटिंग म्हणजे सामना. तर तिथं जाऊन बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हू आर कॉन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. तर असे व्यक्ती की जे रोजच्या जीवनामध्ये या सर्व समस्यांचा सामना करतायत. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड मीन्स शूद्र, अनरिकग्नाइज्ड मीन्स न समजण्यायोग्य अँड अननोन म्हणजे अज्ञान टू द वर्ल्ड द सोल्युशन आर विथ देम. आणि आमच्या हे लक्षात आलं की तिथं मग काही अनएक्नॉलॉजिस्ट पर्सन आहेत शिवाय काही अनरिकग्नाइज्ड आहेत शिवाय काही अननोन देखील आहेत. टू द वर्ल्ड द सोल्युशन आर विथ देम. unknown to the world the solution are with them. मग हे सगळं जगाला न समजण्यायोग्य आहे की ज्याच्यामध्ये काहीही सोल्युशन नाही असं आमच्या लक्षात आलं. नाव हिअर वी हॅव डन विथ द पार्ट 1. नाव इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द पार्ट 2.